स्टार्ट. जुने होणे, खराब होणे, निरुपयोगी असणे या सगळ्या संकल्पना इतक्या सापेक्ष आहेत की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांच्या निरुपयोगी वस्तू दुसऱ्या गरजू वर्गाला उपयुक्त ठरू शकतात किंवा कधी-कधी त्यांची गरज वेगळी असल्यास निरुपयोगीही ठरू शकतात. अशा निरुपयोगी पण तरीही चांगल्या वस्तूंची योग्य प्रकारे वाचलात लावायचा मार्ग म्हणजे प्रगत देशांत आढळणारी चॅरिटी शॉप्स. परिच्छेद समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्था चॅरिटी शॉप्स चालवतात. त्यात लोकांकडून जुने कपडे, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू स्वीकारून ते नीटनेटके करून त्यावर माफक किमतीची लेबल लावून पुन्हा विकले जातात. दुकानातला सर्व माल या संस्थांना फुकट मिळालेला असल्याने दुकानाचं भाडं, वस्तू नीटनेटकी करायचा खर्च वगळता बाकीची कमाई हा संस्थेचा फायदाच असतो. इथे काम करणारे कर्मचारी पगारी नोकर नसून सेवाभावाने दिवसातले काही तास संस्थेला देणारे सेवाभावी असतात. धर्मादाय विक्री केल्याने संस्थेला उत्पन्नावर कर भरायचा नसतो. इथे वस्तूंच्या किमती त्यामुळे खूपच कमी असतात. कितीतरी मोठी रक्कम अशा मार्गाने उभी राहू शकते आणि तिचा आवश्यकतेनुसार वापर करता येतो. अशा प्रकारचे दाते संस्थेला लाभतात. यावर दुकानातल्या वस्तूंचा दर्जा ठरतो. या वस्तू गोळा करण्याचे 2-3 मार्ग असतात. भरपूर वर्दळ असणाऱ्या ठिकाणी दुकानांजवळ कपडे दान करण्यासाठी लोखंडी पेट्या ठेवल्या जातात. लोक जमेल तसे त्यात वस्तू टाकतात. स्टॉप.